ओके. हॅलो अँड वेलकम. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं? इन्सर्शन सॉर्ट, त्याचं एक्झाम्पल, त्याचं फंक्शन पाहिलं होतं, त्याचा प्रोग्राम सुद्धा आपण लर्न केला होता. नाव आता आपल्याला पाहायचंय मर्ज सॉर्ट. आता मर्ज सॉर्ट नेमकी वर्कआउट कसं होणार आहे ते नीट समजून घ्या. आतापर्यंत आपण काय केलं माहिती का? फक्त एक ॲरे होता, सिंगल ॲरे, आणि त्याला काय केलं आपण? कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन कसं केलं? फक्त दोन नंबरचं कंपॅरिझन करून किंवा दोन इलेमेंट कंपेअर केले आणि त्यांना काय केलं आपण? स्वॅपिंग केलं. पण मर्ज सॉर्ट आणि पुढे चालून आपल्याला एक येणार आहे क्विक सॉर्ट. तर हे दोघं जे आहे हे डिवाइड आणि कॉन्कर या रूलवर चालणार आहे. कोणत्या रूलवर चालणार आहे? किंवा एक मेथड आहे डिवाइड अँड कॉन्कर. आता डिवाइड अँड कॉन्कर म्हणजे काय? हे दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं. लक्षात घ्या. म्हणजे काय करायचं? प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेपला तुमचा जो डेटा आहे तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत चालायचा आहे आणि नंतर त्याला काय करायचं? एकत्र करायचं. मर्जिंग म्हणजे काय? का सेपरेट झालेला डेटा तुम्हाला पुन्हा काय आणायचा आहे? एकत्र आणायचा आहे. मग नीट समजून घ्या का तो इलेमेंट किंवा तो डेटा कसा सॉर्ट आउट करायचा. ओके. सोपा मर्ज सॉर्ट, एकदम सोपं एक्झाम्पल नुसार मी समजून सांगतो. एकदम सोपी आणि सिंपल टेक्निक आहे. पहिला आहे मर्ज सॉर्टचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया. 5 8 1 6 9 3 11 7 8. सॉरी, 8 ऑलरेडी झालाय, सो 2. पहा, मी एक नंबर घेतलेले. पहा किती नंबर घेतले. पहा 5 8 1 6 9 3 11 7 2 एवढे नंबर मी घेतलेले. मला काय करायचे? हे नंबर सॉर्ट आउट करायचे. कोणती टेक्निक यूज करायची? मर्ज सॉर्ट. मग कशी वर्कआउट होते? फर्स्ट स्टेप्सला काय करणार? सर्व इलेमेंट मी राईट करून घेणार. कसे? पहा 5 8 1 6 9 3 11, नंतर काय होतं? 11 नंतर 2. ठीक आहे. 11 नंतर काय होतं? 7 आणि 2 होता, राईट. सो इथे काय घेतो मी? एक 7 आणि 2 घेतो. 7, एक सेकंड, 7 आणि 2. पहिल्या स्टेप्सला काय केलं आपण? नंबर ऑफ इलेमेंट ऍज इट इज घेतले. आता नेक्स्ट स्टेप्सला काय करायचं? ह्या दोन्ही नंबरचं, हा जो तुमचा ओरिजिनल आहे याचे किती पार्ट करायचे? 2 पार्ट करायचे इक्वल. म्हणजे याचा मिड पॉईंट फाइंड आउट करायचा. सो याचा मिड पॉईंट कुठे येईल? टोटल नंबर ऑफ इलेमेंट किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. सो मिड पॉईंट कुठे येईल तुमचा? 5th प्लेसला किंवा 4th प्लेसला तुमचा काही मिड पॉईंट येईल. सो इथून काय करायचा? डिवाइड करायचा. म्हणजे काय करायचे? 2 पार्ट तयार करायचे. इकडे एक पार्ट करायचा, इकडे एक पार्ट करायचा. इकडच्या पार्टमध्ये कोण झाले तुमचे? इकडच्या पार्टमध्ये तुमचे इलेमेंट येतील. फॉर एक्झाम्पल इकडच्या पार्टमध्ये तुमचे काही इलेमेंट येतील आणि इकडच्या पार्टमध्ये तुमचे काही इलेमेंट येतील. ओके. सो 2 पार्टमध्ये आपल्याला काय करायचे? 2 इलेमेंट ऍड करायचे. सो कोणते इलेमेंट येईल? इथे कोणते इलेमेंट येतील? ऍज इट इज जे आपले 9 मधले आहे ते सगळे इलेमेंट इथे येतील. कोणते इलेमेंट येईल? 5 8 1 6, मी 9 पर्यंतचा घेतला. आणि इकडे कोणते इलेमेंट येतील? इकडे इलेमेंट येतील. इकडे कोणते इलेमेंट येतील? 3 11 7 2. फर्स्ट स्टेप्स कळाली. काय केलं आपण? नंबर ऑफ इलेमेंट्स जेवढे काही होते आपले, हे पहा, हे एवढे जेवढे इलेमेंट होते
हे सगळे इलेमेंट आपण काय केले, 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. 2 पार्ट मध्ये कसे का, त्यांचा काय फाइंड आउट केला, मिड पॉइंट फाइंड आउट केला. आणि मिड पॉइंट पर्यंतचे एका पार्टला आणि मिड पॉइंट पासून पुढे तर शेवटपर्यंतचे एका पार्टला आपण डिवाइड केले. इथपर्यंत स्टेप समजली का सर्वांना? हो सर. नाव नेक्स्ट, प्रत्येक स्टेपला आपल्याला हेच करत चालायचं. अगेन याचा मिड पॉइंट फाइंड आउट केला. सो नेक्स्ट स्टेप्सला काय मिळेल, याचा मिड पॉइंट म्हणजे इथे पुन्हा 2 पार्ट तयार करायचे, इथून इथे, इथून इथे. याचा मिड पॉइंट कोणता मिळेल, 0 1 1 प्लेसला तुमचा मिड पॉइंट मिळेल. सो इथून इकडे 2 पार्ट, इथून इथे 2 पार्ट. सो मी काय घेतलं, पहिला पार्ट इथे घेतला, दुसरा पार्ट इथे घेतला, याचे पण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. जसं मी स्ट्रक्चर काढतोय तसंच राईट करायचा. फॉर एक्झाम्पल इथं काय येईल तुमचं, इथं येईल 5 8 1. इकडे काय येईल तुमचं 6 9. इथे काय होईल 3 11. इथे काय होईल 7 2. इथे काय येईल 7 2. झालं. अगेन पुन्हा काय करायचं, प्रत्येकाचा मिड पॉइंट अगेन 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. जे नेक्स्ट स्टेप्सला काय करणार तुम्ही, अगेन याला डिवाइड करणार. सो इथे काय होईल तुमचं, हा पार्ट इथून ब्रेक होईल, इकडे एक पार्ट होईल, इकडे एक पार्ट होईल. इथे यांच्या दोघांचा 2 पार्ट सेपरेट तयार होतील, इथे या दोघांचे सेपरेट 2 पार्ट तयार होईल, इथे या दोघांचा काय तयार होईल, सेपरेट 2 पार्ट तयार होईल. ओके, 2 पार्ट तयार झाल्यानंतर काय होईल, 2 पार्ट तयार झाल्यानंतर काय होईल, इथे कोण येईल, इथे येईल तुमचा 5 8 बरोबर. कोण येईल, इथे कोण येईल 5 आणि 8. इथे कोण येईल 1 बरोबर. इथे कोण येईल 6. इथे कोण येईल 9. इथे कोण येईल 3. इथे कोण येईल 11. इथे कोण येईल 7. आणि लास्टला इथे कोण येईल. ओके, आता बघा पहिला पार्ट जो आहे, इथे आपल्याकडे 2 नंबर आहे, पण इथे एक एकच आहे. सो हे एक एकच मी ठेवले जसेच्या तसे. एकचा आता मिड पॉइंट काय फाइंड आउट होणार नाही. आता तुम्ही म्हणताल का सर आपण एक एक मध्ये डिवाइड केले पण कुठे सॉर्ट आउट झाले, तर अजून सॉर्टिंगला आपण सुरुवातच केलेली नाही. अजून एकदा मिड पॉइंट फाइंड आउट होईल कोणाचा, 5 आणि 8 चा. कुठपर्यंत, सर्व सिंगल सिंगल इलेमेंट होणार नाही. म्हणजेच काय, कुठपर्यंत 1 6 हे सगळे इलेमेंट सिंगल सिंगल होईपर्यंत जाईल. म्हणजे कुठपर्यंत जाईल आता ही प्रोसेस पहा. इथे मी एक पूर्ण ऍरे घेतला, ठीक आहे. स्टेप्स कुठपर्यंत जाईल, 5 8 1 6 9 3 11 7 2. म्हणजेच काय केलं आपण, काय केलं ह्या लिस्टला किती पार्ट मध्ये डिवाइड केलं, अगेन 2 पार्ट मध्ये काय केलं आपण डिवाइड केलं. मग एक पार्ट आपला काय तयार झाला 5, दुसरा पार्ट तयार झाला आपला 8, नंतर आपला 1 ऍज इट इज, 6 ऍज इट इज, 9 ऍज इट इज, कारण ते ऑलरेडी सिंगल सिंगल इलेमेंट आहे. आणि यांना काय करून घेतलं आपण, फक्त जॉईंट करून घेतला ऍज इट इज. आता आपण काय केले, सगळे नंबर ऑफ डिवाइड केले. कसे डिवाइड केले, सगळे नंबर ऑफ इलेमेंट सिंगल सिंगल होईपर्यंत डिवाइड केले. आता इथून पुढे पार्ट चालू.
इथून पुढे काय करायचं, जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे ते सगळे काय करायचे तुम्हाला एकत्र करायचे. म्हणजे आता रिव्हर्स जायचं, इलेमेंट एकत्र करायचे, पण इलेमेंट एकत्र करताना कसे करायचे, असेंडिंग ऑर्डरनी एकत्र करायचे. कसे, पहिली स्टेप्स मी काय करणार पहा, इलेमेंट एकत्र कसं करणार, पहिल्यांदा मी एकत्र करणार 5 आणि 8, कारण 1 आणि 6 मी ऍज इट इज ठेवणार, कारण माझ्याकडे सध्याला नंबर 5 आणि 8 ह्या स्टेप्सला 2 नंबर असे का ज्यांना मी एकत्र करू शकतो, कारण आपलं पाठीमागच्या स्टेप्सला गेलं तर 5 आणि 8 एकत्र आहे, जसे एकत्र आहे तसेच. मग मी काय केलं, इलेमेंट मी एकत्र करणार. कसे एकत्र करणार पहा, 5 आणि 8 हे वरती कसे होते, 5 आणि 8 ऍज इट इज होते ना, तर फक्त त्यांना एक असेंडिंग ऑर्डरने मी लिहून घेतलं. असेंडिंग ऑर्डरने कसे लागतील, 5 पण लागेल 8 पण लागेल. बाकीचे एलिमेंट मी 1 6 9 3 11 7 आणि 2 ऍज इट इज घेतले, काही चेंज नाही केला. मग पहिल्यांदा काय केलं, आता मी 5 आणि 8 ला काय करणार आहे, एकत्र करणार आहे. म्हणून मी काय केलं बा, 5 आणि 8 एकत्र घेतला, तो ऑलरेडी सॉर्ट आउट होता म्हणून आपण चेंज नाही केला. 1 माझा सेपरेट होता, 6 माझा सेपरेट होता, 9 माझा सेपरेट होता, 3 माझा सेपरेट होता, 11 माझा सेपरेट होता, 7 माझा सेपरेट होता, 2 माझा सेपरेट होता. आता नेक्स्ट 5 8 आणि 1 हे एकत्र होते बा आपल्याकडे अगोदर, 5 8 आणि 1 एकत्र होते. मग अगेन माझी नेक्स्ट स्टेप्स काय असेल, 5 आणि 1 मी एकत्र करणार. नंतर कोण 6 आणि 9 एकत्र होते, त्यांना एकत्र करणार मी. इकडे कोण एकत्र होतं, 3 आणि 11 एकत्र होतं. इकडे कोण एकत्र होतं, 7 आणि 2 एकत्र होते. बरोबर. मग हे सगळे मला एकत्र करायचे, 2-2चे पार्ट जे डिवाइड केले होते ते सगळे पार्ट आपल्याला एकत्र करायचे ना, तर या सगळ्या पार्टला आपण काय करणार, एकत्र राईट करणार. कसं राईट करणार, असेंडिंग ऑर्डर. सो 5 8 1 कसा एकत्र राईट होईल, 1 5 8 6 आणि 9 ऑलरेडी सॉर्ट आउट आहे, सो 6 आणि 9. 3 आणि 11 ऑलरेडी सॉर्ट आउट मध्ये, सो 3 11. आणि 7 आणि 2 जर एकत्र राईट करायचं असेल तर कसा राईट करणार, 2 7. सो आपली लिस्ट कशी तयार झाली, आपला जो 5 8 1 होता तो काय तयार झालाय बाई, इथं 5 8 1 होता, तो कसा राईट झाला, 1 5 8. 6 9 ऍज इट इज झाला, कारण तो ऑलरेडी सॉर्ट आउट मध्ये होता. 3 11 पण ऑलरेडी सॉर्ट आउट होता. 7 2 कसा राईट झाला, 2 7. म्हणजे पहा, ज्या प्रोसेसने आपण आलो नाही इथपर्यंत, इथून खाली तीच प्रोसेस आपण चालू केली उलटी. म्हणजेच काय, आपण काय केलं, डिवाइड करत करत आलो 2-2 पार्ट मध्ये आणि नंतर पुन्हा मिक्स करत आलो. आता मी काय करणार, नेक्स्ट पार्ट काय असेल माझा, नेक्स्ट पार्ट काय होता, हे बा 5 8 1 6 9 माझे एकत्र होते, म्हणजे 2 लिस्ट मला पुन्हा एकत्र करायच्या. कोणत्या, ह्या 2 लिस्ट मला एकत्र करायच्या, ह्या 2 लिस्ट मला एकत्र करायच्या. सो माझे नंबर ऑफ एलिमेंट काय होतील, ह्या 2 लिस्ट साठी एकत्र राईट करायचं आणि ह्या 2 लिस्ट साठी एकत्र. सो पहिल्या ह्या 2 लिस्ट 1 5 8 6 9 चं काय तयार होईल, 1 5 असेंडिंग ऑर्डरने 6 8 9. त्यानंतर ह्या 2 लिस्ट एकत्र कशा होतील, 2 3 7 11. झालं. यांना पुन्हा आपण काय केलं, एक स्क्वेअर टाकून दिला. आणि लास्ट स्टेप्स आलेलं जे आन्सर आहे, ह्या 2 स्टेप्स यांना आपण पुन्हा एकत्र केलं. सो ह्या 2 लिस्ट आपल्या एकत्र होतील आणि आपलं फायनल रिझल्ट तयार होईल. या दोन्ही लिस्टला आपण काय करणार, असेंडिंग ऑर्डरने राईट करणार. कसं राईट करणार, 1 2 3 5 6 7 8 9 आणि 11. दॅट इज युअर फायनल आन्सर. समजलं का काय केलं, पहा पुन्हा एकदा सांगतो मी समजून. काय काय केलं आपण काय केलं,
नंबर ऑफ इलेमेंट्स जे काही आपल्याला दिलेले होते, हे नंबर ऑफ इलेमेंट्स, जे काही नंबर ऑफ इलेमेंट्स तुम्हाला दिले होते त्याचे तुम्ही किती पार्ट तयार केले, त्याला काय केलं तुम्ही, डिवाइड केलं 2 पार्ट मध्ये. एक इकडे घेतला, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक पार्ट मिड पॉईंट फाइंड आउट करून इकडे घेतला, एक पार्ट तुम्ही मिड पॉईंट फाइंड आउट करून इकडे घेतला, 2 पार्ट मध्ये. नंतर आलेली जी लिस्ट आहे त्या लिस्टचे अगेन किती पार्ट केले तुम्ही, अगेन 2 पार्ट तयार केले, सब लिस्ट बनवली. इथून पुन्हा अगेन 2 पार्ट तुम्ही तयार केले. जे आन्सर आलं त्याचे पुन्हा किती पार्ट तयार केले तुम्ही, त्याचे पुन्हा तुम्ही काय केले, 2 पार्ट तयार केले. मिड पॉईंट फाइंड आउट केला, 2 पार्ट बनवले. मिड पॉईंट तयार केला, 2 पार्ट फाइंड आउट केले. मिड पॉईंट तयार केला, मिड पॉईंट फाइंड आउट केला म्हणजेच काय केलं, इक्वल 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, झालं. नंतर असं कुठपर्यंत केलं, जोपर्यंत सगळे इलेमेंट कुठे होत नाही तुमचे, सिंगल सिंगल होत नाही तोपर्यंत तुम्ही ते काम केलं. नंतर आता तुम्हाला काय करायचं, मर्जिंग करायचं. म्हणजे तुम्ही काय केलं, कंबाईन. पण कंबाईन कोणते करायचे, जी लिस्ट आपली डिवाइड होत चालली होती त्याच लिस्टला एकत्र करायचं. म्हणजे कोणतं केलं, 5 आणि 8 माझा डिवाइड झाला, सो मी त्याला पहिल्यांदा एकत्र घेतलं. नंतर 5, 8, 1 ही लिस्ट माझी डिवाइड झाली, तिला एकत्र घेतलं. 6 आणि 9 माझा डिवाइड झाला, त्याला एकत्र घेतलं. 3 आणि 11 डिवाइड झाला, त्याला एकत्र केलं. 7 आणि 2 डिवाइड झाला, त्याला एकत्र केलं. पण एकत्र करताना रूल काय घ्यायचा, असेंडिंग ऑर्डरनी तुम्हाला राईट करायचं. ज्या लिस्ट आपल्या डिवाइड झाल्या त्या लिस्टला अगेन पुन्हा कशात कन्वर्ट केलं तुम्ही, अगेन कशात कन्वर्ट केलं, सब लिस्ट मधून पुन्हा मेन लिस्ट मध्ये आणलं आणि त्याला कंबाईन करत करत पुढे गेलं. एकदम सोपं आहे. काय करायचं, 2 2 2 2 2 2 2 2 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं, सिंगल येईपर्यंत काम करायचं. सिंगल आल्यानंतर पुन्हा सिंगलचे 2, 2चे 4, 4चे 6, जसं वरती डिवाइड करत होतो तसंच खाली डिवाइड करत करत तुम्हाला यायचं. समजलं का पार्ट, मर्ज सॉर्ट कसं केलंय सर्वांना, ओके.